अबे अजितदादा जिवंत आहे, जिवंत आहे, जिवंत आहे. पुरा महाराष्ट्र बोंबलून राहिला. जिवंत आहे का? असल तर कुठं आहे, काय आहे, काही मालूम नाही. यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायला लागल आणि सगळी मध्ये व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं रियालिटी कळणार, काय आहे काय नाही. तर व्हिडिओ बघत राहा. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघत असाल फॉलो करायला विसरू नका. अजितदादांचा घात झाला की अपघात झाला अद्याप अजून कळलं नाही कोणाला. कळन केव्हा? जेव्हा रियालिटी सामने येईल ना जगाच्या. कारण अजितदादांचा घात झाला की अपघात झाला हे दाबवण्याचं काम हे प्रशासन करत आहे की कोण करत आहे अद्याप पता नाही. पण माझं एकच म्हणणं आहे, तर अजितदादा जिवंत आहे की मेले आहे, काही पुरावा द्या. खरंच अजितदादा मेले आहे की जिवंत आहे? कुणाचाच पाशी पुरावा नाही अजून. आणि ज्या विमानामध्ये अजितदादा बसले होते त्या विमानात काय झालं काय नाही अद्यापही आता नाही पता नाही. त्या विमानामध्ये ब्लॅक बॉक्स नावाचा एक यंत्र राहते. ते यंत्र खराब झालं म्हणते, जळलं म्हणते, खराब झालं म्हणते, बंद पडलं होतं म्हणते. अरे ते विमानाच्या शेपटाच्या अंदर यंत्र ठेवल्या जाते, ते ब्लॅक बॉक्स ठेवला जाते, पण शेपूट जळलं नाही. स्क्रीनवर बघू शकता तुम्ही, शेपूट जळलं नाही ते. पण ब्लॅक बॉक्स कसा जळला? फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या कसं बनवायचं, भारतातल्या जनतेला चुत्या कसं बनवायचं हे प्रशासन जवळून शिका. अरे काय चालू आहे काही समजून राहिलं नाही. अजितदादाचा खून झाला, घात झाला, अपघात झाला, कोण केला अद्याप माहीत नाही. करणारा कोण आहे? विमानाचा मालक आहे म्हणते, ड्रायव्हर आहे म्हणते, चालक आहे म्हणते, कोण आहे काय नाही. फक्त अंदाजे टोले मारणं चाललं, दुसरं काहीच नाही. अजितदाचा घात झाला हा पुरा महाराष्ट्र ओढून सांगून राहिला, पण न्यूज आले अपघात सांगत आहे, अपघात सांगत आहे. म्हणजे काय समजावं तुमचं? माझं एकच म्हणणं आहे, अजितदादाचा घात झाला हे लपवण्याचं काम चालू आहे प्रशासनाचं. कुठलं जे काही गूढ रहस्य आहे ते जनतेसमोर येऊ देत नाही आहे, हे माझं मत आहे. कारण अजितदादा मेले, अरे अलता भलता नाही मेला रे बा, अजितदादा मेला ना. अरे अजितदादा कोण होते? अरे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, जनता राजा होता माणूस, महाराष्ट्रातल्या जनतेच्या काळजात राज्य करणारा माणूस. आणि आपण काय देऊन राहिलो? अरे आपण जनता अशी हरामखोर आहे का आपण जनतेचा जे अजितदादाचा जो कातीला त्याची पताई करू शकत नाही, आताही करून पताई नाही करू शकत. कोण आहे काय नाही, आवाज उठू शकत नाही. आपण सगळे बांधलेले आहोत. आणि अजितदादा मेल्याने कोणाला फायदा होऊ शकते? कोणाला होऊ शकते फायदा? कोणाला तर होऊ शकते ना. कारण तो तर घी तूप पुरणाची पोळीच खात असन, त्याला वाटत असन साल बरं झालं अजितदादा मेला, आपला मागचा काटा गेला. बरोबर नाही काय? पण महाराष्ट्रातला जनता पोरका झाला. कारण अजितदादा एक माय होती लेकराची. अजितदादा बोलत होता, एक दिलासा होता शेतकऱ्यासाठी, तो शेतकऱ्याचा दिलासा निघून गेला. अजितदादा राहिले असते तर शेतकऱ्याचा कर्जमाफी का मालाला भाव भेटला असता आणि जसं मोदी साहेबांनी केलं तसं झालं नसतं. पण काय करावं, अजितदादा निघून गेला ना. आपला महाराष्ट्राचा जनता राजा निघून गेला, दादा निघून गेला, आपला भाऊ निघून गेला, आपला सखा निघून गेला. काय करणार? महाराष्ट्रातल्या जनतेनं अजितदादाचा घात झाला हे लपवण्याचं काम प्रशासन करत आहे. अरे ज्या विमानामध्ये 6 जण बसले होते, 5 जणांचा रेकॉर्ड दाखवत आहे. 5 जण जळले हे दाखवत आहे, 6 जणांचा रेकॉर्ड दिसत आहे, पण 5 जणांचा रेकॉर्ड दाखवत आहे. 6वा व्यक्ती कोण आहे? जिवंत आहे की मेला आहे? का अभयानं खाल्ला? का त्याला किडनॅप केलं? का अजितदादा होय 6वा? काही समजून राहिलं नाही दादा. आणि सगळे सीसीटीव्ही कॅमेरे सगळे म्हटलं दानोफान करून टाकले, सगळे डिलीट करून टाकले. मग काय समजावं तुमचं? का खरंच तुम्ही अजितदादा प्रेम करणारे लोक आहात का? तुम्हाला तर वाटत आहे का अजितदादा मेला तर बरं झालं, कामचा मागचा काटा निघून गेला? काही समजून राहिलं नाही. कारण काय आहे काय नाही दादा, ह्या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर येण्यासाठी खूप परिश्रम लागून राहिले की अजितदादाचा खुनी कोण आहे. आणि अजितदादा खुनी कोण आहे हा दिसणारही नाही, सापडणार पण नाही. जसं मुंडे साहेबांचं झालं. भरपूर असे सरकारमध्ये जे भरपूर नेते असे होते की त्यांना उडवलं, त्यांचा घात केला, पण अजूनही त्याचा घात करणारा सापडला नाही. तसं अजितदादाचं पण होणार. अजितदादाचा पण घात करणारा सापडणार नाही हे मी तुम्हाला आताही लिहून देतो. बस आपल्याला चुत्या बनवायचं काम चालू करून आहे, टाइमपास चालू आहे आपला, दुसरं काहीच नाही. जनतेपर्यंत, महाराष्ट्राच्या भारताच्या जनतेपर्यंत फक्त एक प्रश्नचिन्ह निर्माण राहील. अजितदादाचा घात झाला पण कोणी केला, अपघात कोणी केला, काय केला काही मालूम राहणार नाही. कारण यांनी ब्लॅक बॉक्समध्ये बिघाड आणला, ब्लॅक बॉक्स जाळला म्हणते.
मग तुम्ही विचार करा, हे लोक खरं येण्यासाठी किती लपवत आहे. अजितदादाचं खरं जनतेपर्यंत येणं नाही आलं पाहिजे, त्या कारणामुळं यांनी एप्स्टीन फाईल आणली, यांनी जातीवाद आणला, यांनी असं काही आणलं की मी तुम्हाला सांगू शकत नाही. की यांनी अजितदादांच्या मृत्यूकडून दुर्लक्ष झालं पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेचं, भारताच्या जनतेचं. यांनी नवीन नवीन उपक्रम साधवले आणि नवीन नवीन उपक्रम करत आहे की अजितदादांचा इकडे लोकांचं कोणाचं लक्ष नसलं पाहिजे, खुनीकडे लोकांचं लक्ष नसलं पाहिजे आणि अजितदादा मिटवण्याचा कार्यक्रम चालू आहे. कारण जनतेच्या मनात अजितदादा आधीच बसलेले आहे आणि मिटू शकत नाही. अरे जनता बिंदास सांगून राहिली अजितदादा जिवंत आहे, बारामतीची जनता बिंदास सांगून राहिली अजितदादा जिवंत आहे. तरी तथ्य असत, कारण हे आपुलकी आहे, एक प्रेम आहे, एक भाव आहे, एक आस निर्माण झालेल्या जनतेच्या मनात. आणि जनता हे म्हणत आहे की अजितदादा येणार, नकाब लावून येणार, ज्याने कोणी कांड केलं असेल त्याच्या गांडीतून रक्ताची धार पाडणार, असं अजितदादाचे लेकर म्हणत आहे. अरे महाराष्ट्रातली जनता अजितदादा प्रेम करते, त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो की अजितदादा येणार म्हणजे येणार, नक्की येणार, नकाब लावून येणार. परमेश्वर पाठवणार, कोणा ना कोणातरी रूपात पाठवणार त्यांना. आणि ज्याने कोणी कांड केला असेल ना त्याला सजा देण्यासाठी. आणि अजितदादाचा कांड मी सांगतो तुम्हाला कोण केला. अजितदादाचा कांड इमानाच्या मालकालाच केला आणि इमानाच्या मालकालाच माहित आहे सगळा कांड कोण केला. तर कारण हे लपवण्याचं गुढ रहस्य हे अजितदादाला सांगतो तुम्हाला, हे एक लपवण्याचं गुढ रहस्य का नाही, हे प्रशासन करत आहे, न्यूजवाले करत आहे. कारण न्यूजवाले खरी बातमी दाखवत नाही. खरी बातमी का दाखवत नाही? कारण कसं हे विकल्या गेल्या हो पैशाने विकल्या गेल्यामुळे कोणताही व्यक्ती खरी बातमी सांगत नाही. त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला, अजितदादाचा गेम केला आणि हा गेम असा केला आहे, ले दिमाग लावून केलेला आहे, शातीर लोकांनी केलेला गेम आहे हा, की अजितदादाचं गुट रहस्य लपलंच राहणार आणि कधीही आपल्याला गुट रहस्य महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार नाही बघायला की काय आहे काय नाही. कारण अजितदादांचा गेम हा प्लॅनिंगने केलेला आहे. हे प्लॅनिंग 2 ते 3 महिन्यापासून चालू होती. मी अगोदरही सांगत आहे, पहिलेही बोललो, आताही बोलत आहे, हे प्लॅनिंगने केला. अशी हत्या केली जात नाही रे दादा 2-3 दिवसात. ही प्लॅनिंगने केली जाते हत्या. तुम्ही विचार करा, विमानाचे चालक बदलले, विमानामधला जो ब्लॅक बॉक्स होता तो खराब केला आणि विमानात 5 जण बसले होते, 6 जण बसले होते, त्याचा रेकॉर्ड नाही आहे. 6 लोकांचा रेकॉर्ड आहे, 5 जण सापडतात. मग विचार करा तुम्ही, काय लपवला यांनी, काय नाही. आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे दाखवत नाही आहे. मग समजून जा तुम्ही की अजितदादांचा घातच झाला, अपघात नाही. आणि त्यांना प्लॅनिंग करून मारलेलं आहे हे लक्षात ठेवा. कारण तुमच्या भेज्यात हे गेलं पाहिजे. कारण भरपूर लोक म्हणते प्लॅनिंग करून नाही मारलं. अबे प्लॅनिंग करून मारू शकते माणसाला. मी तुम्हाला एकच सांगतो, कुठलाही मोठा नेता असो ना, त्याला मारण्यासाठी प्लॅनिंग केली जाते. पिक्चर पाहत नाही का तुम्ही? पिक्चर पाहत नाही काय भाऊ? त्या कारणामुळे तुम्हाला सांगतो, अजितदाचा अपघात नाही, घात झाला आणि अजितदाला प्लॅनिंग करून मारलं. नक्की कमेंट करून सांगा, जिवंत असेल तर कधी येणार, काय येणार, केव्हा येणार, नक्की कमेंट करून सांगा. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.